नमस्कार. आज आपण मुलांमध्ये स्क्रीन टाईमचे परिणाम याबद्दल बोलणार आहोत. हल्ली जिथून तिथून ऐकू येते की मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय म्हणून. पण स्क्रीन टाइम असतो तरी काय? तर टीव्ही, मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप यांसमोर मुलं घालवतात तो वेळ म्हणजे स्क्रीन टाइम. मुलं स्क्रीनकडे का वळतात? आपल्या रोजच्या आयुष्यात मुलं जेवत नाहीत म्हणून आपणच त्यांना मोबाईल देतो. मुलं रडत असतील तर टीव्ही लावून देतो. आपल्याला काम असतं म्हणून त्यांना मोबाईल देतो. हळूहळू ही सवय लागते आणि मुलं स्क्रीनशिवाय शांत राहत नाहीत. मुलं सतत स्क्रीन समोर राहिली तर त्याचे काय परिणाम होतात? संशोधन सांगते की 2 ते 5 वर्षांच्या मुलांनी जास्त स्क्रीन पाहिल्यास त्यांची बोलण्याची क्षमता उशिरा विकसित होते. अभ्यासानुसार 1 तासापेक्षा जास्त स्क्रीनमुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. झोप नीट लागत नाही, डोळ्यांना त्रास होतो. मुलं चिडचिडी, हट्टी आणि कमी संवाद करणारी होऊ शकतात. यावर उपाय काय? आई-वडिलांनी स्क्रीनचा वापर कमी करावा. 2 वर्षांखालील मुलांना मोबाईल देणे, टीव्ही दाखवणे पूर्ण टाळा. 2 ते 6 वर्षे वयोगटासाठी दिवसातून जास्तीत जास्त 1 तासच स्क्रीन दाखवावी. जेवताना आणि झोपण्याआधी मोबाईल देऊ नये. मुलांसोबत बोला, गोष्टी सांगा, गाणी म्हणा. अंगणवाडीतील खेळ, कृती यामध्ये सहभागी करा. घरात नो मोबाईल टाईम ठरवा. उदाहरणार्थ संध्याकाळी 7 ते 9. आपण मुलांना थोडा वेळ दिला तर मुलांचा विकास जलद गतीने व्हायला मदत होते. स्क्रीन कमी, संवाद जास्त. मुलांचा विकास होईल जबरदस्त.